ऑलराईट. सो या पाचव्या सिम्पल स्मॉल सेशनमध्ये, सिम्पल 8 सेशनमध्ये ॲक्च्युली आपण बोलणार आहोत माझी ब्रेकआउट स्ट्रॅटेजी, माझी डिप बाय स्ट्रॅटेजी, माझी मल्टी बॅगर स्ट्रॅटेजी आणि इम्पॉर्टन्स ऑफ निफ्टी. सो ॲक्च्युली आज सर्वच तिन्ही ज्या मेन स्ट्रॅटेजीज आहेत ते आपण कव्हर करणार आहोत आणि फायनली निफ्टीचं इम्पॉर्टन्स काय आहे ओव्हरऑल आपल्या स्ट्रॅटेजीच्या बाबतीत हे आपण जाणून घेणार आहोत. ओके. तर सुरुवात करतो. सर्वात पहिला आपण ब्रेकआउट स्ट्रॅटेजी बाबतीत सुरुवात करूया. ओके. तर पहिलं तर मी पेंट वरती काढून दाखवतो ब्रेकआउट स्ट्रॅटेजी कशी दिसते. ओके. आणि सुरुवात कशी करायची त्याची. ब्रेकआउट स्ट्रॅटेजीचं सर्वात मेन गोष्ट म्हणजे आपण जो सेटअप्स बघणार आहोत ते सेटअप्स 30, 50, 100 आणि 200 सिम्पल मुव्हिंग एव्हरेजच्या वरतीचे सेटअप्स मध्ये आपण ट्रेड करणार आहोत. ओके. का? कारण 200 DMA हा त्याचा लॉंग टर्म मुव्हिंग एव्हरेज आहे, म्हणजे ऑलमोस्ट 1 वर्षापासून हा स्टॉक या 200 दिवस म्हणजे जवळजवळ 1 वर्ष होतं. 1 वर्षापासून हा स्टॉक एका बुल मार्केटमध्ये आहे. ओके. 100 म्हणजे शॉर्ट टर्म मुव्हिंग एव्हरेज, 50 आणि 30 एक्स्ट्रीम शॉर्ट टर्म मुव्हिंग एव्हरेजेस आहेत. ओके. जर कुठलाही स्टॉक या 30, 50, 100, 200 सिम्पल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती जर ट्रेड करत असेल, ओके, समजा हा स्टॉकची प्राइस आहे, वरती जर ट्रेड करत असेल तर ह्याला खाली येताना ना इकडे सपोर्ट भेटणार, इकडे सपोर्ट भेटणार, इकडे सपोर्ट भेटणार, इकडे सपोर्ट भेटणार. ओके. म्हणजे इन अदर वर्ड स्टॉप लॉस घेण्याचे चान्सेस जवळजवळ 80% कमी होतात. माझा स्ट्राईक रेट बघायला गेला तर माझा स्ट्राईक रेट ऑलमोस्ट 80 अँड अबाउट असतो सातत्याने. 10 पैकी 8 ट्रेड्स राईट असतात. पण इव्हन मी काही दोन तर काही इव्हन ते पण जास्त 90च्या वरती असला पाहिजे, कारण कधी कधी मी ट्रेड ऍक्च्युली मूर्खासारखे स्टॉप लॉसेस पण मारतो मी. पण स्टील लॉजिक हेच आहे की जर कुठलाही स्टॉक आपण 30, 50, 100, 200 सिम्पल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती ट्रेड करत आहोत तर तो स्टॉक चान्सेस आहे की आपल्याला स्टॉप लॉस घ्यायला खूपच कमी 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 चान्सेस लागणार. ओके. म्हणून हा सर्वात पहिला क्रायटेरिया. हा कुठल्या सगळ्या स्ट्रॅटेजीचा हाच बेस आहे ऍक्च्युली, पण आपण ब्रेकआउट वरून सुरुवात करतोय म्हणून इकडे सुरुवात करतोय. म्हणून जेव्हा पण आपण स्कॅनिंग करणार आहोत, ओके, स्कॅनिंगचं आपण वेगळ्या सेशन पुढच्या सेशनमध्ये आपण बोलणार आहोत, पण जेव्हा पण आपण स्कॅनिंग करणार आहोत तेव्हा हा फिल्टर लावणं खूप गरजेचं आहे आणि या फिल्टरच्या वरच्या स्टॉक्समध्येच ब्रेकआउट सेटअप्स आपण फाइंड आउट करायचे. ओके. तर समजा आता ही ब्ल्यू लाईन प्राइस लाईन आहे, तो स्टॉक 30, 50, 100, 200च्या वरती ट्रेड करत आहे आणि तो असं काहीतरी साईडवेज कन्सॉलिडेशन करणार नॉर्मली. ही जी साईडवेज कन्सॉलिडेशन आहे ना, ही सरासरी 20 कॅन्डल्स. मी कॅन्डल्स का म्हणत आहे, कारण जर तुम्ही डेलीवरती चेक करत असाल तर 1 दिवसाची कॅन्डल बनणार, वीकलीवरती तर 1 आठवड्याची बनणार, मंथलीवरती 1 महिन्याची बनणार. आणि त्या तिन्ही टाइम फ्रेम्सवरती वेगवेगळे आपण ब्रेकआउट्स घेऊ शकतो. पण म्हणून मी दिवस बोलत नाही, कॅन्डल्स म्हणत आहे. कमीत कमी जर हा 20 कॅन्डलचा सेटअप असेल ना साईडवेज कन्सॉलिडेशनचा, तर तो खूपच चांगला आहे. 20 पेक्षा जास्त असेल तर अजूनच चांगला आहे. म्हणजे जेवढं लॉंग कन्सॉलिडेशन असेल आणि त्यानंतर ब्रेकआउट देत असेल तर खूप छान आहे. ओके. तर समजा आता हे 20 दिवसाचं कॅन्डल सेटअपचं ब्रेकआउट आहे. ओके. याच्यावरती आपण आपले जे ट्रेंड लाईनचे रूल्स जे शिकलेले आहोत ते ट्रेंड लाईन्स आपण काढणार. ओके. सर्वात पहिली काढणार आपली रेझिस्टन्स लाईन आणि त्यानंतर दुसरी काढणार आपली सपोर्ट लाईन. ओके. सेम सगळे ट्रेंड लाईनचे प्रॉपर्टी जे शिकवले आहेत ते एक्झॅक्टली फॉलो करायचे. लॉंगर द ट्रेंड लाईन द बेटर. द ट्रेंड लाईन शुड कनेक्ट मॅक्सिमम नंबर ऑफ पॉईंट्स आणि प्लस ट्रेंड लाईन सर्वात आउटर मोस्ट पॉईंट कनेक्ट करायचे. अँगल दोन्ही ट्रेंड लाईनमध्ये छोटा असला पाहिजे. ते सर्व गोष्टी ते आपण 4 जे मेन प्रॉपर्टीज मागच्या सेशनमध्ये शिकलोय ते एक्झॅक्टली फॉलो करायचे. ओके. आणि त्यानंतर जेव्हा पण हा क्लोज आहे ना याच्यावरती, या लाल ट्रेंड लाईनच्या वरती असणं गरजेचं आहे. डाऊनवर्ड स्लोपिंग ट्रेंड लाईन आहे ना त्याच्यावरती असणं गरजेचं आहे, तेव्हाच जाऊन तो ट्रेड घ्यायचा आहे. ओके. इथे ट्रेड घेतला, इकडे ट्रेड घेतला तर लटकू शकतात. ओके. इन अँटिसिपेशन मध्ये ट्रेड घेतला तर लटकू शकतात ब्रेकआउट ट्रेड्सला. म्हणून ब्रेकआउट कन्फर्मेशन येणं गरजेचं आहे. ओके. कधी कधी काय होतं, ब्रेकआउट होतो फुल एवढा भरपूर चालतो तर अवॉइड करायचं. तर प्रत्येक आपल्या नशिबात नसणार आहे ब्रेकआउट. ओके. तर ते अवॉइड करायचे सरळ सरळ. आणि पण बाकी बरेचसे ब्रेकआउट्स ऑलमोस्ट आपल्याला आपल्या रेंजमध्ये भेटतात, ते 3% रेंजमध्ये आणि ब्रेकआउट झोन पासून, तर ते चालतात आपल्याला. ओके.
तर असा हा ब्रेकआउट ट्रेड, समजा ही कॅन्डल इथे बनलेली आहे आणि ही कॅन्डल बनवून अशी क्लोज झालेली आहे, तर असा जेव्हा कन्फर्मेशन येतं तेव्हा आपण बाय करायचं. ओके, मार्केट मध्ये बाय करायचं असेल 3:15 नंतर तुम्ही बाय करू शकतात, कारण नेक्स्ट त्याच्यामध्ये कॅन्डल त्याच लेवलला क्लोज होणार आहे जवळजवळ, किंवा नेक्स्ट डे सकाळी आपण 9 वाजता बिंदास बाय करायचं. ओके, आपली अनालिसिस डेली, विकली, मंथली वरती असते, तर म्हणून जेव्हा बाय करायचं डिसिजन जेव्हा तुम्ही घेणार ऑफलाईन, तर नेक्स्ट डेला ड्युरिंग ट्रेडिंग आवर्स जाऊन परत मिनिट चार्ट चेक करू नका. ओके, आणि बरेचसे लोक परत मिनिट चार्टला चेक करतात आणि ते नाही, मध्ये प्रॉब्लेम होईल. कारण कधी कधी काय होतं की समजा हा ब्रेकआउट दिलेला आहे या ट्रेडनी इथे, काही कारणाने मार्केट पडत आहे, तेव्हा तो हा स्टॉक पण गॅप डाऊन मारेल, मग त्या भीतीने आपण घेणार नाही. पण ऍक्च्युली तो गॅप डाऊन एक अपॉर्च्युनिटी असते ऍक्च्युली बाय करायची, आणि मग आपण ओव्हरऑल पुढे आपण ऍक्च्युली स्वस्त अजून भेटून आपल्याला वरती चालू शकतो स्टॉक. ओके, म्हणजे इन सिम्पल भाषात जी आपली अनालिसिस जी आपण टाइम फ्रेम वरती करत आहोत, त्या टाइम फ्रेमच्या हिशोबाने आपल्याला डिसिजन घ्यायचे आहेत, परत लोअर टाइम फ्रेमला स्विच नाही व्हायचं आहे. ओके, मंथलीवरची अनालिसिस परत जाऊन डेली चार्ट चेक करू नका, विकलीवरची अनालिसिस परत जाऊन डेली चार्ट चेक करू नका, किंवा मंथलीवरची अनालिसिस जाऊन विकलीवरती चेक करू नका. जी पण टाइम फ्रेमची अनालिसिस आहे ती त्या टाइम फ्रेमसाठी व्हॅलिड असते. मी अजून छोट्या टाइम फ्रेम मध्ये गेलात तर प्रॉब्लेम मध्ये येईल. ओके, कन्फ्युजन होऊ शकतं. आता ह्याच्यावरती सरासरी आता स्टॉप लॉस कुठे लावायचा? ओके, नॉर्मली ह्याचे स्टॉप लॉसेस जर ठेवायचा असेल, सर्वात वाईड स्टॉप लॉस आहे तो ह्या सपोर्ट लाईनच्या खाली असं याची लाईन काढायची, तर हा स्टॉप लॉस बनतो याचा. ओके, अग्रेसिव्ह स्टॉप लॉस ठेवायचा असेल तर ही जी कॅन्डल जी बनलेली आहे ना, लेट्स ही कॅन्डल अशी काहीतरी बनली आहे, मी जरा डिलीट करतो. समजा ही जर कॅन्डल काहीतरी अशी बनली आहे, ओके, तर ह्याची हा जो लोएस्ट पॉईंट आहे ना, ह्याच्या खाली स्टॉप लॉस ठेवू शकतो. म्हणजे नॉर्मली हा स्टॉक ऍक्च्युली जेव्हा ब्रेकआउट असतो ना, खाली इथे येणार पण नाही. ओके, आणि वरच्या दिशेने चालणार. पण हा स्टॉप लॉसची पण आहेत ना, हे सगळे डेली क्लोजिंग बेसिस वरती जा. इंट्राडे मध्ये बिग ती शेंडी बनू शकते, म्हणून तेव्हा स्टॉप लॉस हिट नाही करायचे, ऍटलीस्ट फर्स्ट टाइम तरी. जेव्हा फर्स्ट टाइम जेव्हा ब्रेकआउट आपण बाय केला, ब्रेकआउट बाय केल्यावरती जर शेअर खालच्या बाजूने येत असेल तर तो डेली क्लोज साठी वेट करणं गरजेचं आहे. ओके, तर कारण त्याच्यानंतर तुम्ही डिसिजन घेऊ शकता. तर अग्रेसिव्ह स्टॉप लॉस या कॅन्डल, जो पण ब्रेकआउट कॅन्डल आहे त्या ब्रेकआउट कॅन्डलच्या लोला तुम्ही ठेवू शकता क्लोजिंग बेसिस वरती. जरा वाईड स्टॉप लॉस ही अपवर्ड स्लोपिंग ट्रेंड लाईन आहे त्याच्या खाली पण ठेवू शकतात. ओके, आता डेली चार्टवरती हा ब्रेकआउट किती चेस करायचा? ही जी लाईन आहे ना, रेजिस्टन्स लाईन, ह्या रेजिस्टन्स लाईन पासून इथपर्यंत जो पण ब्रेकआउट प्राइस असेल, इथपर्यंत ब्रेकआउट आलाय, ही 3% वरती नसली पाहिजे सरासरी. ओके, 3%, 3%च्या वरती ही गोष्ट नसली पाहिजे. अप टू 3-3.5% ठीक आहे ब्रेकआउट पॉईंट पासून. मग तो स्टॉप लॉस पण जरा आवाक्यात राहतो, कारण आपले नॉर्मली ब्रेकआउट ट्रेड 10 ते 20% असतात. 10% धरून चला, तर 10% ट्रेडला 3% स्टॉप लॉस व्यवस्थित चालतो. ओके, तर अशा प्रमाणे हे ब्रेकआउटचे ट्रेड घ्यायचे, ब्रेक कॅन्डल क्लोज झाल्यावरतीच आपण ट्रेड घ्यायचे. डेली चार्टवरती नॉर्मली हे 3%चा असू शकतो. ओके, 3-3.5%च्या वरती जाऊ नका. विकली चार्टवरती हा 7-8%चा असतो, 7-8%च्या वरती जाऊ नका. मंथली चार्टवरती पर्सेंटेज मॅटर करत नाहीत. ओके, तो 100% पण चालू शकतो स्टॉक. ओके, एक्झाम्पल, जर 10 रुपयाचा स्टॉक आहे तो 20 रुपये पण होईल एका महिन्यात, पण तो 20 रुपयाला पण आपण जरी बाय केला तो 20 रुपयाचा स्टॉक पण 200 रुपये पण होऊ शकतो. ओके, म्हणून मंथली चार्ट वरती ब्रेकआउट पासून मग घाबरायचं नाही की बा तो 100% चाललाय, 50% चाललाय, नाही. फक्त डेली आणि विकली जिकडे आपण ट्रेडिंग करतो आहोत तिकडे आपल्याला मेनली ही सेफ्टी मार्जिन असणं खूप गरजेचं आहे. आणि लक्षात ठेवा, कायम आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे कॅपिटल प्रोटेक्शन. ओके, रिस्क मॅनेजमेंट ज्याला म्हणतो आपण, किंवा कॅपिटल प्रोटेक्शन जेव्हा म्हणतो, म्हणून घाईघाईने ट्रेड्स घ्यायचे नाही, असे एक्झॅक्ट सेटअप्स भेटतात. ओके, तर मी तुम्हाला एक्झाम्पल, आता मी काल ऍक्च्युली काय स्कॅन करत होतो स्टॉक्स, तर काल कुठला मला भेटलेला आहे सर, एक मिनिट आपण स्कॅन करूया त्याच्यामध्ये. बरेचसे आहेत ऍक्च्युली ब्रेकआउट्स येत आहेत. एक स्टॉकचं नाव होतं, एक मिनिट.
हाँ, दीपक नाइट राइट, दीपक नाइट राइट. ओके, ट्रेंड लाईन, लॉंगर द ट्रेंड लाईन द बेटर. ओके, आणि दुसरी ट्रेंड लाईन अशी काहीतरी बनते आता. ओके, पण मेन रेजिस्टन्स लाईन तर व्यवस्थित आहे, म्हणजे 20 कॅन्डल्स पेक्षा जास्त रेजिस्टन्स लाईन आहे. पण इकडे प्रॉब्लेम काय झाला माहितीये का, हा ब्रेकआउट आहे ना इकडनं, तो इकडनं ही रेंज आहे ना, ही जवळजवळ जर मी पकडलं तर 7%ची आहे, 7% स्पाइक आहे. हा इकडनं अजून 10% पण चालू शकतो. ओके, नाही असं नाही, चालू शकतो. पण प्रॉब्लेम इथे हे आहे, जर समजा हा उलटला तर काय करणार. तर ही इकडे, कारण इकडे चालून चालून 10% चालेल. 10% प्रॉफिटसाठी आपण 7%ची, 7 पेक्षा 8%च्या जर रिस्क टू रिवॉर्ड रिस्क घेतली तर तो चुकीचा ट्रेड होतो. ओके, म्हणून मला जरी हा डेली चार्टवरती हा ब्रेकआउट दिसत आहे तरी पण मी हा ट्रेड घेणार नाही, कारण तो एक्झॅक्टली माझ्या पॅटर्न्स मध्ये बसत नाहीये, माझ्या रूल्स ऑफ एंगेजमेंट बसत नाही की ब्रेकआउट पासून 3-3.5% चालला पाहिजे. ओके, आता इकडे जर घेतला असेल, समजा आता 4 महिन्याच्या चार्टवर जातो, समजा इथे जर घेतला असता ट्रेड. ओके, आणि इकडे जर मी ह्याचा बघितला, हा 3.92% आहे. इकडे एखाद्या वेळेस चालेल, ठीक आहे, कारण हा फक्त इकडनं इथपर्यंत हा स्टॉप लॉस जो आहे ऍक्च्युली 3-3.5% स्टॉप लॉस आहे. दिस इज फाईन. म्हणून सांगतो हे सेटअप्स कधी कधी भेटतात, कधी कधी भेटत नाहीत. अजून एक आहे WIPL आहे, WPIL. ह्याच्यामध्ये एक माझा ट्रेड चालू आहे हा. आता ह्याच्यामध्ये बघा, ओके, असा काहीतरी ट्रेड आहे. आता ह्याच्यामध्ये हा मस्त ट्रेड आहे जो मी घेतलेला आहे. ऍक्च्युली हा ट्रेड ह्याच्या खालीच घेतलेला आहे, डिब्बावरती घेतलेला होता. पण ब्रेकआउट वरती पण हा मला खूप आवडतो, कारण ह्याचा ब्रेकआउट पॉइंट आणि हा स्टॉप लॉस पॉइंट जवळजवळ 3 ते 4% मध्येच आहे. ओके, म्हणजे स्टॉप लॉस जरी ठेवायचा असेल मला तर मी इकडेच ठेवेल स्टॉप लॉस. लाल लाईन करूया, इकडे ठेवेल स्टॉप लॉस. वाईडेस्ट स्टॉप लॉस इथे असणार, तो जरा खूपच वाईड आहे, पण इकडे हा व्यवस्थित सेटअप आहे. म्हणून तुम्हाला हे सेटअप इकडे पण बघत आहे, हा पण बघा. ओके, ब्रेकआउट आणि हा बघा इथे फक्त इथे स्टॉप लॉस तर 1% खाली आहे. म्हणून ही एक्झॅक्ट सेटअप साठी थांबा, नाहीतर प्रॉब्लेम मध्ये येणार. ओके, कारण रिस्क, जर तुम्ही रिस्कच तुमची पहिला विषय, बरंच लक्षात ठेव, ट्रेडिंग मध्ये किंवा इन्व्हेस्टिंग मध्ये कुठेही पहिलं रिस्क असेसमेंट करायची, नंतर रिवॉर्ड बघायचा. ओके, लॉस मेकिंग ट्रेडर्स पहिले रिवॉर्ड बघतात, नंतर रिस्क म्हणतात. रिस्क तर बघत पण नाही, नंतर रिवॉर्ड प्रॉफिटच बघूया पहिलं. आपलं पहिलं ऍज अ प्रॉफिट मेकिंग ट्रेडर आहे की माझं कॅपिटल कसं प्रिझर्व्ह करायचा. कॅपिटल प्रिझर्व्ह करण्यासाठी पहिले मी रिस्क किती घेतो या ट्रेडमध्ये ते बघणं गरजेचं आहे. ओके, तर हे खूप इम्पॉर्टंट आहे, आणि ह्याच्यामुळेच मॅक्सिमम तुमचा लॉसेस वाचणार, आणि तुमचा स्ट्राईक रेट जो आहे खूप चांगला राहणार, आणि प्लस रिस्क टू रिवॉर्ड पण चांगला राहणार. इव्हन स्टॉप लॉसेस जरी घेत राहिला कन्सिस्टंटली तरी एवढा काय फरक नाही पडणार स्टॉप लॉसेसचा. आणि कायम तुम्ही बघू शकता, जर व्यवस्थित, जर व्यवस्थित ब्रेकआउट असेल ना, झूम करतो, व्यवस्थित जर ब्रेकआउट असेल ना, आपण बघा, हा प्रिव्हियस डेच्या ह्या लोला पण तो हिट करत नाही. कुठे गेला प्रिव्हियस डेचा जो लो आहे इकडे, त्याला ग्रीन बनूया आपण याला. हा समजा हा जो लो आहे, ओके, ह्या लोला पण हिट करत नाही. नेक्स्ट डेला समजा इकडे तुम्ही नेक्स्ट डेला इकडे जरी बाय केला असता, तो खाली येणार नाही. ओके, तर नॉर्मली ह्याच्या खाली गेला ट्रेड स्टॉप लॉस होऊ शकतात. ऑलराईट, सो दिस इज वॉट. हे आता मी प्युअर टेक्निकल बोलतोय, कारण मी माझी स्टॉप लॉसेस पण मनी मॅनेजमेंट बेस्ड चालवतो. ते कसं काय करायचं आपण पोर्टफोलिओ लेवलवरती, आपण जेव्हा आपलं सेशन असणार तेव्हा आपण त्यात डिस्कस करूया. पण ॲज ऑफ नाव प्युअर जर टेक्निकल ट्रेडिंग करायची असेल तर एक्झॅक्ट असे स्टॉप लॉसेस आणि असे ब्रेकआउट घेऊन चालायचे. आणि कायम ही कॅन्डल 3%च्या वरती नसली पाहिजे. 3% म्हणजे ब्रेकआउट पॉईंट पासून 3%च्या वरती नसली पाहिजे. ओके, सो दिस इज व्हॉट इज अ परफेक्ट ब्रेकआउट सेटअप. आता हे ब्रेकआउट ट्रेड्स आपल्याला तुम्हाला 1 मिनिटाच्या चार्टवरती पण दिसणार, आणि 1 महिन्याच्या किंवा 1 वर्षाच्या चार्टवरती पण दिसणार. ओके, प्रत्येकाची पर्सेंटेज गेन्स वेगळी. आपण डेली चार्टवरून ट्रेड करतो, डेली चार्टवरती सरासरी 10% भेटतात, 10 ते 20% म्हणू शकतो. वीकली चार्टवरती 20 ते 50% भेटू शकतात, आणि मंथली चार्टवरती हे सेम सेटअप जर घेतला तर 100%पेक्षा जास्तचे पण ट्रेड्स भेटतात.
ओके. आता एक्झाम्पल मी काल पण माझा व्हिडिओ जे रेकॉर्ड केलेले होते, माझ्या आता मी जे 6 स्टॉक्स आहे आणि आपण हे मल्टीबॅगर मध्ये पण कव्हर करणार आहोत, पण म्हणजे फटाफट माझ्या लक्षात येईल तुम्हाला दाखवतो. एक्झाम्पल LTTS चा जो स्टॉक होता, मंथली चार्टवर शिफ्ट करतो, 5 इयर्स मंथली. LTTS चा ट्रेड होता क्लिअर कट ब्रेकआउट. ओके, इकडे ब्रेकआउट झाला, चालला 100%. ऑलराईट. LTI चा काल जो व्हिडिओ रेकॉर्ड केला मी, सेम असे सेम सेटअप्स तुम्हाला सगळीकडे भेटणार. ब्रेकआउट 100% चालला. पौशाख तर माझा 200% अप आहे. बघा, सेम ब्युटिफुल सेटअप. इकडे कुठेतरी बाय, ऍक्च्युली इथे बाय केलेला आणि असं इकडे पण बाय होता, इकडे पण बाय होता आणि इकडनं 200% चाललाय स्टॉक माझा. सेम सेटअप, हे सेम एक्झॅक्ट डिक्टो सेटअप तुम्हाला सगळ्या टाइम फ्रेम वरती दिसणार. अजून कुठला? सोनाटाचा पण सेम. सोनाटाचा ऍक्च्युली हे एक तुम्हाला अजून एक सांगतो, याच्यावर तुम्हाला दिसेल ऍक्च्युली काय मी बोलतो. हा पण एक परफेक्ट असेंडिंग ट्रायंगल ब्रेकआउट आहे. ब्रेकआउट झाल्यावरती स्टॉक खाली फिरलाय. ओके, म्हणून आपण प्युअर टेक्निकल ट्रेडर्स नाही आहोत. कारण प्युअर जर टेक्निकल ट्रेडिंग असती तर स्टॉप लॉसेस हिट झाले असते आणि नंतर स्टॉप लॉस हिट केल्यावरती स्टॉक 100% वर आणि मग आपल्याला दुःख झालं असतं. ओके, म्हणून आपण प्युअर टेक्निकल ट्रेडिंग करत आहोत, पण आपण टेक्निकलचा वापर का करतो आहोत? कारण आपल्याला जास्तीत जास्त स्टॉक आपण टाइम करू शकतो. ओके, एका चांगल्या स्टॉकमध्ये टाइम करायचा प्रयत्न करत आहोत, बाकी काही नाहीये. आपण प्युअर टेक्निकल ट्रेडिंग करत नाहीये. ओके, हे लक्षात ठेवा. सो हे हा एक असे हे सगळे सेटअप्स आपल्याला सातत्याने दिसत राहणार. ओके, मेनली ह्याच्यावरती माझे फेवरेट सेटअप म्हणजे हा असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न. ओके, ह्याला जे म्हणतात ह्याला असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न म्हणतात. ओके, नंतर आहे डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न, एक्झॅक्टली याचा ऑपोजिट. ओके, नंतर आहे प्ले बटन पॅटर्न. म्हणजे तुम्ही जेव्हा लाईन काढणार नाही चार्ट्स वरती तेव्हा हे असे वेगवेगळे पॅटर्न दिसून येणार, हे टाइप्स. तर सर्वात फेवरेट असेंडिंग आहे, नंतर प्ले बटन आहे, नंतर डिसेंडिंग आहे, नंतर फॉलिंग वेज पण येतो असा काहीतरी, असं खाली दोन्ही लाईन्स पडत राहतात. डिसेंडिंग सारखा दिसतो पण ही पण लाईन पडते थोडी खालची. ओके, आणि मग नंतर काय, नंतर ह्याच्यामधनं स्टॉक्स मुवमेंट देतात, असं काहीतरी मुवमेंट देणार आणि इकडनं बाहेर पडणार. इकडनं पण स्टॉक मुवमेंट देणार असेंडिंगला पण, जसं खालचा दिसतोय, आणि ब्रेकआउट देणार. इथे पण सेम स्टॉक असा करणार काहीतरी, हा फॉलिंग वेज आहे आणि मग इथे ब्रेकआउट देणार. याचा पण सेम ब्रेकआउट. ओके, परत कमीत कमी हा 20 कॅन्डलचा सेटअप असणं खूप गरजेचं आहे. परत सांगतो मी तुम्हाला, कारण जेवढी आपण ॲक्युरेसीनी आपण ट्रेडिंग कराल ना तेवढी आपली ॲक्युरेसी वाढणार आहे. जेवढा आपण इनडिसिप्लिन ट्रेडिंग कराल तुम्ही, किंवा नाही बाय हा पॉईंट जाऊ दे, हा पॉईंट जाऊ दे, तेवढा प्रॉब्लेम व्हायला लागणार आहे. ओके, तर 20 कॅन्डलच्या सेटअप्स वरती एक्झॅक्ट असे ब्रेकआउट्स घ्यायचे. ओके, इव्हन मंथलीचं पण तुम्हाला काही उदाहरण दाखवतो की एक्झाम्पल एक कुठला दाखवतो तुम्हाला. मी याच्यात ट्रेड नाही घेतलेला पण एक सॅम्पल म्हणून दाखवतो. IB वेंचर्स. मी मंथली मल्टीबॅगर मेंटी चालवत नव्हतो, पण तुम्ही हा जर स्टॉक बघाल ना, हा ह्या कॅन्डल वरती ना आपण बघू शकतो. इकडे बघा चेंज, ही पर्सेंटेज चेंज इथे आहे ना, ही बघा पर्सेंटेज चेंज 83% तो स्टॉक अप आहे मंथली चार्ट वरती, आणि त्याचा तो खाली आलाच नाहीये. मग म्हणून सांगतो, मंथली चार्ट्स वरती, स्पेशली मंथली चार्ट्स वरती, जिकडे आपण इन्व्हेस्टिंगच करणार आहोत, ट्रेडिंग करणार नाही आहोत. ओके, मंथली चार्ट वरती ट्रेडिंग करू नका. ओके, हा जर डेली चार्ट वरती ब्रेकआउट येत असेल, मंथली वरती पण ब्रेकआउट येत असेल आणि प्लस मंथली वरती पण ब्रेकआउट असेल तर चांगली गोष्ट आहे. ओके, जर एक्झॅक्ट एंट्री भेटली तशी तर तुम्हाला. पण जर मंथली चार्ट वरती जर 80% 100% स्टॉक वर असेल तरी बिंदास बाय करायचं, कारण तो स्टॉक जो आहे, जो 27 रुपयाचा स्टॉक आहे, पुढे जाऊन 800 रुपये पण होऊ शकतो. ओके, म्हणून मंथली चार्ट वरती आपण छोट्या अमाऊंट मध्ये आपण इन्व्हेस्ट करत आहोत. म्हणजे इव्हन आपण समजा आम्ही याच्यामध्ये 2500 क्लोज किती आलेला, 3800चा एक 100-200 क्वांटिटी जरी बाय केली असते, 5000 रुपयाची सरासरी 150 क्वांटिटी जरी बाय केली असते,
तर 150 क्वांटिटी 5,000 रुपये माझे झाले असते किती 80 जवळजवळ लाख 1.25 लाख रुपये झाले लाख रुपये ते झाले असते कमीत कमी. सो दॅट इज वॉट. ओके. तर हे लक्षात ठेवा. म्हणून मंथली वरती पर्सेंटेज बघायचे नाही. वीकली वरती सरासरी 7 ते 10% ब्रेकआउट चालतो आणि डेली वरती 3-3.5% वरचे ट्रेड्स घेऊ नका. ओके. ब्रेकआउट पासून. तर असा आहे हा ब्रेकआउट सेटअप. ओके. तर ब्रेकआउट मध्ये परत ट्रेडिंग मध्ये अजून काय बघणार आहोत. फक्त आपण याच्यामध्ये आपण जसं मी सांगितलं तुम्हाला आपण प्युअर टेक्निकल ट्रेडिंग करणार नाही आहोत. याचा अर्थ काय की आपण मार्केट मोजूचा फायनान्शियल ट्रेंडचा इंडिकेटर चेक करणार आहोत. तर मार्केट मोजोचा एक मिनिट. तर मार्केट मोजोचं एक्झाम्पल आता मला समजा लेट्स से आता WPIL म्हणजे तुम्ही दाखवलं स्टॉक. ओके. त्या स्टॉक मध्ये मला ट्रेड करायचं असेल तर मी चेक करणार की मार्केट मोजोवरती त्याचा फायनान्शियल ट्रेंड काय सांगतोय. फायनान्शियल ट्रेंड हा बघा. फायनान्शियल ट्रेंड आउटस्टँडिंग हे बटन आहे ना, हे आउटस्टँडिंग विस्टँडिंग स्कोरवर जाऊन दे पण हे बटन हिरवं असणं गरजेचं आहे. का? कारण प्राइस ऑलवेज फॉलोज द अर्निंग. और एक सेइंग आहे मार्केटमध्ये प्राइस इज स्लेव्ह टू द अर्निंग. म्हणजे काय जर कंपनीचा प्रॉफिट वाढणार आहे तर प्राइस पण त्याला फॉलो करणारच आहे. ओके. तर त्यासाठी काय आणि प्लस याच्यामुळे काय होतं की ऍडिशनली समजा कुठला स्टॉक माझा खाली हा पडला पण. ओके. मी या स्टॉक मध्ये जे पैसे घातले आहेत समजा तो स्टॉक पडला पण. ओके. खाली पडला तरी पण जेव्हा मार्केट रिकव्हर करेल तेव्हा तो स्टॉक अजून फास्ट रिकव्हर करणार. कारण सगळ्या जगाला माहिती आहे शाणे जे ट्रेडर्स आहेत त्यांना माहिती आहे की जर कंपनीचं फायनान्शियल परफॉर्मन्स त्या क्वार्टरसाठी चांगलं असेल तर स्टॉक परत बाउन्स मारणार. ओके. म्हणजे हे एक ऍडिशनल आपल्याला इंडिकेटर बनतं की इकडे ह्याच्यामुळे पण सपोर्ट भेटणार. कारण जे फंडामेंटल इन्व्हेस्टर्स आहेत ज्यांच्याकडे मोठे पैसे आहेत ट्रेडर्सकडे मोठे पैसे नसतात पण इन्व्हेस्टर्सकडे मोठे पैसे असतात. तर मोठ्या कोणी इन्व्हेस्टरनी जर ह्या स्टॉकला त्या त्या क्वार्टरमध्ये स्पॉट केला तर आपली चांदी होऊ शकते किंवा कमी कमी स्टॉक पडणार तरी नाही किंवा एक लेवल आपल्या लॉस मध्ये तरी जाणार नाही. तर तर स्पेसिफिकली आपण ट्रेड करताना मार्केट मोजूचा फायनान्शियल ट्रेंड त्या स्टॉकसाठी ग्रीन आहे की नाही बघायचा. ओके. रेड मध्ये तर करायचंच नाही. ऑरेंज मध्ये पण सध्या करू नका. मी कधी ऑरेंज मध्ये पण करतो पण तुम्हाला सांगा तुमच्या करिअरच्या स्टार्टिंग मध्ये एक्झॅक्टली हा फायनान्शियल ट्रेंड मार्केट मोजूचा ग्रीन फॉलो करा. ओके. काही कारणाने लेट्स से मार्केट मोजूची साईट लेट्स से बंद झाली. ओके. तर आधी मार्केट मोजे नव्हतं तर त्यासाठी सिंपल गोष्ट एनिवेज ते टेक्निकल ऍक्च्युअली फंडामेंटल्स मध्ये घुसतोय पण एनिवेज हे कव्हर करेल. पण याच्यामध्ये मेन 3 गोष्टी असतात आपल्याला. ओके. एक असतो सेल्स सॉरी दोनच गोष्टी असतात सेल्स आणि प्रॉफिट्स. ओके. सेल्स आणि प्रॉफिट्स. राईट. तर सेल्स आणि प्रॉफिट्स मध्ये परत कायम मार्केट ना ह्या 2 गोष्टी बघतं की कंपनीने बरेच लोकांना हाच प्रश्न असतो की एवढा चांगला प्रॉफिट पोस्ट केला तरी कंपनी का पुढे मूव्ह होत नाहीये. तर त्याचं मेन कारण हेच आहे की सेल्स आणि प्रॉफिट्स बरोबर आपण जास्त करून लोक वाय इयर ऑन इयर बघतात. ओके. पण मार्केट आहे शॉर्ट टर्म. आपण जेव्हा ट्रेडिंग करतो शॉर्ट टर्म ट्रेडिंग करतो आणि मार्केटला शॉर्ट टर्म आवडतं. तर दुसरं लोक विसरतात ते बघायचं क्वार्टर ऑन क्वार्टर. क्वार्टर ऑन क्वार्टर म्हणजे मागच्या क्वार्टरपेक्षा या क्वार्टरचे रिझल्ट कसे होते. ओके. जर सेल्स सेल्स वायोवाय वाढला असेल आणि क्वार्टर ऑन क्वार्टर वाढला असेल आणि प्रॉफिट पण वायोवाय वाढला असेल आणि क्वार्टर ऑन क्वार्टर वाढला असेल तर ते स्टॉक्स फायनान्शियली ट्रेंडिंग स्टॉक्स आपण म्हणू शकतो. ही बेस्ट केस सिनारिओ आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जर सेकंड लेवलचा स्टॉक म्हणजे जर सेल्स वाढलाय वायोवाय
Q&Q वाढलेला आहे, प्रॉफिट जरा डगमगलाय तरी चालेल, पण सेल्स तरी कन्सिस्टंटली वाढणं गरजेचं आहे. ॲज अ बिझनेस पर्सन जर तुम्ही विचार केला तर सगळ्या बिझनेस पर्सनला सेल्स आवडतात. प्रॉफिट्स तर कधी कधी मार्जिनमुळे प्रॉब्लेम होऊ शकतो, खर्च येतात, पण सेल्स वाढणं गरजेचं आहे मार्केटच्या दृष्टिकोनाने. ओके, पण मी म्हणेन जर तुम्हाला समजा मार्केट म्हणजे सध्या तर चालू आहे पण बंद झाला, तर ह्या गोष्टी चेक करायचं P&L याच्यामध्ये जाऊन, क्वार्टरली रिझल्ट्समध्ये. ओके, फंडामेंटल अनालिसिस करू ते आपण चेक करू त्या गोष्टी, पण जस्ट आता ह्या टॉपिकवरती आहे म्हणून सांगतोय की हे चारही गोष्टी ग्रीन असणं गरजेचं आहे. ओके, सेल्स प्रॉफिट्स क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयर वाढणं गरजेचं आहे. त्या स्टॉक्सला हे फायनान्शियल ट्रेंडिंग स्टॉक्स ग्रीन बटन म्हणू शकतो आपण. आता या लोकांनी अजून काय काय इंडिकेटर आतमध्ये काय काय अल्गोरिदम घातलेत, पण तुम्ही जेव्हा पण बघाल ना ग्रीन स्टॉकचं जाऊन, जे मी सांगतोय तुम्हाला हे वालं दुसरी गोष्ट, तर ती स्टॉक कायम तसंच जास्त दिसणार तुम्हाला की यांचे हे सगळे वाढलेले असणार आहेत इयर ऑन इयर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर. ओके, तर ब्रेकआउट सेटअपमध्ये जसं सांगितलं तसं 30, 50, 100, 200च्या वरती स्टॉक असणं गरजेचं आहे. वरती गेल्यावरती सेटअप फॉर्म झाल्यावरती डेली चार्टवरती 3-3.5% वरची ब्रेकआउट नाही घ्यायचे आहेत, त्याच्या आतमधले घ्यायचे आहेत. ओके, विकलीवरती 7 ते 10% ब्रेकआउट चालेल, मंथलीवरती काही फरक पडत नाही किती चालून दे. ओके, आणि त्यानंतर त्याबरोबर ब्रेकआउट सेटअपमध्ये आपल्याला चेक करायचं आहे ते म्हणजे मार्केट मोजूचा इंडिकेटर ग्रीन आहे की नाही. ओके, बस एवढंच. हा आहे ब्रेकआउट सेटअप. याचा टार्गेट कसा लावायचा? सिम्पल, फिबोनाची एक्सटेन्शन पुल करायचे. investing.com वर जातो मी, फिबोनाची एक्सटेन्शन तिकडेच पुल होणार. टार्गेट सेटिंगसाठी दोन गोष्टी वापरू शकतो, एक स्ट्रक्चर म्हणजे प्रिव्हियस जो रेजिस्टन्स होता तो यूज करू शकतो, किंवा आपण यूज करू शकतो फिबोनाची एक्सटेन्शन. आता एक्झाम्पल मला ते WPIL वरती लावायचं असेल, आता फिबोनाची एक्सटेन्शन पुल करण्यासाठी पिव्हट लो, जो रिसेंट पिव्हट लो आहे आणि पिव्हट हाय जो आहे त्याच्यावरती पण फिबोनाची एक्सटेन्शन पुल करणार. तर फिबोनाची एक्सटेन्शन ही रिट्रेसमेंट टूल आहे, त्याला उलट करणार. जसं सांगितलंय, 0 कायम खाली असतो, 1 वर असतो, आणि याच्यामध्ये जाऊन मी 1.272 आणि 1.414 टाकणार, सॉरी 1.272 1.414 मार्क करणार. तर माझा टार्गेट ह्याच्यानं दिसतोय की समजा इकडे जो बाय केला आहे ब्रेकआउट सेटअप, तर टार्गेट पहिला आहे 1025, टार्गेट 2 आहे 1068. ओके, जर मला अजून जर व्यवस्थित मी फिबोनाची जर मी हायकेनाशीच्या हिशोबाने चेक केला तर अजून एखाद्या खाली येईल का म्हणून, नाही बरोबर आहे. ओके, तर कधी कधी कन्फ्युजन होईल तुम्हाला की बाबा मी इकडनं पुल करू की इकडनं पुल करू. ओके, कारण हा पण तुम्हाला एखाद्या वाटणार की नाही ही पण वन सिंगल मूव दिसते, पण जर कन्फ्युजन झालं तर हायकेनाशी करायचं. हायकेनाशीचा जो पण ग्रीन, ऍक्च्युली याचा ग्रीन कॅन्डलचा फर्स्ट ग्रीन कॅन्डलचा लो टू ग्रीन कॅन्डलचा हाय. ओके, त्याच्याने पण फिबोनाची एक्सटेन्शन तुम्हाला भेटू शकतात. अशा प्रकारे हा टार्गेट मी सेट करू शकतो फिबोनाची एक्सटेन्शनच्या हिशोबाने. कारण सिन्स हा स्टॉक वाटत लाईफ टाईम हायला आहे म्हणून आपण लेफ्टला स्ट्रक्चर काय भेटत नाहीये. पण समजा मी या स्टॉकमध्ये जर इकडे कुठेतरी ट्रेड केलं असतं तर पहिला टार्गेट माझा बाय डिफॉल्ट हा असता. ओके, आणि नंतर यावरती फिबोनाची एक्सटेन्शन जो टार्गेट असता तो असतो. ओके, म्हणजे टार्गेट सेटिंग ब्रेकआउट सेटअपला जर करायची असेल तर फिबोनाची एक्सटेन्शन किंवा किंवा स्ट्रक्चर सपोर्ट, स्ट्रक्चर रेजिस्टन्स जो टार्गेट असेल लेफ्ट हँड साईडला जाऊन चेक करायचं की कुठे बाबा अडथळा येतोय, सर्वात हायेस्ट अडथळा पहिला त्याला टार्गेट मानायचं. ओके, नॉर्मली ब्रेकआउट झाल्यावरती तो स्टॉक 10% तरी चालतोच. ओके, 958 पासून मी जवळजवळ 1060 पर्यंत जर म्हणू शकतो की जाईल तो स्टॉक. ओके, 10%. सो दिस इज वॉट. नाव लेट्स सेकंड आपला टाइप ऑफ ट्रेडिंग जे आहे ती आहे डिप बाय स्ट्रॅटेजी. ओके, ही पण एकदम सिंपल आहे. डिप बाय मध्ये पण सेम 30, 50, 100, 200च्या वरच्या स्टॉक्स मध्ये ट्रेड करणार आहोत, त्याच्या व्यतिरिक्त कुठल्या स्टॉक्स मध्ये आपण ट्रेड करणार नाही आहोत. ओके, स्ट्रॅटेजी पहिला आपण चेक बघून घेऊया आपण ह्याच्यावरती व्हाईट बोर्ड वरती. ही स्टॉकची मुवमेंट आहे, साइडवेज कन्सॉलिडेशन करतोय 3 महिन्याच्या चार्ट वरती. ओके, सडन स्पाइक देत आहे. ही स्पाइक कमीत कमी 20%ची असली पाहिजे. ओके,
आणि 20% स्पाइक नंतर जेव्हा स्टॉक खाली येईल तेव्हा हा स्टॉक 38.2 टू 50च्या झोन मध्ये नॉर्मली बाय बनतो. 50% फिबोनाचीच्या झोन मध्ये बाय बनतो. ओके. ऍडिशनल अॅक्युरेसीला जायचं असेल तर समजा ह्या झोन मध्ये ओके पहिलं इम्पॉर्टंट आहे फिबोनाचीला टच होणं गरजेचं आहे. ओके. जर समजा अजून अॅक्युरेसीला जायचं असेल समजा इकडनं मध्ये जाणारे 10 एक्सपोनेन्शियल असेल 10 EMA 10 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज टाकायचं तर इकडेही तुम्ही तुमचा बाय बनू शकतो. म्हणजे एक्झॅक्ट जर बॉटम पकडायची असेल तर इकडे तो डिप होणार आणि इकडनं टच होऊन इकडनं वर जाणार. ओके. डिप बाय मध्ये जेवढ्या पटकन वर जाईल आणि जेवढ्या पटकन खाली येईल तेवढे अजून चांगला. ओके. फास्ट मुवमेंट अप अँड डाऊन झाली पाहिजे तर अजून चांगलं. आणि ही 20%ची मुवमेंट असली पाहिजे. ओके. हळूहळू 20% नाही म्हणजे महिन्याभरात 20% नाही. ओके. म्हणजे 2-3 दिवसात 20% किंवा 1 दिवसात 20% असेल तर अजून चांगलं. तर ते स्टॉक्समध्ये व्यवस्थितपणे अशी डिप बाय स्ट्रॅटेजी करता येते. याच्यामध्ये स्ट्रॅटेजी सायकॉलॉजी हेच आहे की पटकन काहीतरी न्यूज आलेली असते टेक्निकल फंडामेंटल मेनली न्यूज आलेली असते त्यामुळे जो स्टॉक मूव्ह होतो आणि मूव्ह झाल्यावरती काही लोक प्रॉफिट बुक करतात. प्रॉफिट बुक केल्यावरती परत आपल्यासारखे जे ट्रेडर्स असतात जे 10 EMA कारण 10 EMA जो आहे ना हा बरेच लोक ट्रेडर्स फॉलो करतात प्राइस ऍक्शन मध्ये एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजेसचे. ओके. अजून एक जरा थोडा साईड लाईन होऊन जरा बोलतो ह्या टॉपिकच्या व्यतिरिक्त आपल्याला काय मार्केटमध्ये जर तुम्ही बाकीच्यांचे कोणाचे युट्यूब चॅनल बघत असाल किंवा मार्केट मधली कॉमेंट्री जर बघत असाल तर लोक नॉर्मली म्हणतात की जर कुठली स्ट्रॅटेजी जर पब्लिकला सगळ्यांना जर माहिती पडली तर ती काम करणं बंद करते. आपल्याकडे एक सिक्रेट स्ट्रॅटेजी असणं गरजेचं आहे. ओके. ऍक्च्युली ते एकदम चुकीची धारणा आहे. ओके. ऍट द सेम टाइम त्यांची बरोबर पण बोलणं आहे. बरोबर काय की जर तुम्ही इंडिकेटर बेस्ड स्ट्रॅटेजी करत असाल इंडिकेटर्स ओके RSI असं झाला ते असं झालं ते असं झालं आणि ती स्ट्रॅटेजीज फेल होऊ शकतात. ओके. कारण ते इंडिकेटर कसं आहे ते अल्गोरिथमिक असतात आणि अल्गोरिथमिक प्रोग्रामिंग करता येते. ओके. पण हे जे EMI आपण काय करतो पण आपण करतोय प्राइस ऍक्शन बेस्ड स्ट्रॅटेजी आपली आणि ही प्राइस ऍक्शन बेस्ड स्ट्रॅटेजी जेव्हापासून चार्ट बनले आहेत ना तेव्हापासून ते तसेच चालतात. ते माहित नाही पण तसेच चालतात. ओके. म्हणून आपल्या ह्या एव्हरग्रीन स्ट्रॅटेजी तुम्ही किती लोकांना किती सांगा तुम्ही म्हणजे आता मी तुम्हाला हे माझी सिक्रेट का शिकवतोय कारण मला माहिती आहे की मी किती लोकांना शिकवलं तरी काही स्ट्रॅटेजी ब्रेक होणार नाहीये. उलट जेवढ्या लोकांना मी शिकवेन की 10 EMA बाय करा तेवढे लोक येऊन उलट त्या स्टॉक लेवल सपोर्ट करतील. तसंच आहे. तर सगळे ट्रेडर्स ऍक्च्युली आम्ही सगळे बाकीचे ट्रेडर्स काय विचार करत आहेत ते आपण विचार करतो आणि सर्वात सपोर्ट मेन कुठला आपण फॉलो करायचा तो आपण चेक करतो. राईट. आपण एकट्या स्टॉकला थांबू शकत नाही. हजारो लाखो जे असेल म्हणजे मेजॉरिटी ऑफ द मनी ट्रेडर म्हणण्यापेक्षा मेजॉरिटी ऑफ द मनी जो आहे जो ह्या EMI ला रिस्पेक्ट करत आहे तो त्याला डेफिनेटली रिस्पेक्ट करणारच किंवा फिबोनाची लेवलला रिस्पेक्ट करत आहे तो त्याला रिस्पेक्ट करणारच आहे. ओके. म्हणून आपल्याला जी गोष्ट स्पेशली प्राइस ऍक्शनच्या गोष्टी जे सगळ्यांना माहिती आहेत ना ते जर केल्या ऍक्च्युली पैसा बनतो. ओके. तर ते एक जर सांगायचं होतं कारण कालच माझं एक ऍक्च्युली एका मेंटीवर कॉन्व्हर्सेशन चाललेली तर तुम्हाला विचार महेश तुम्ही एवढ्या लोकांना शिकवतात आहे स्ट्रॅटेजी फेल नाही जाणार का एवढं उलट जेवढ्या लोकांना माहिती पडेल तर अजून चांगलं आहे माझ्यासाठी कारण आम्ही सगळे ते स्टॉकला बघणार ते स्टॉक तिकडे येऊन सपोर्ट भेटणार आणि ऑटोमॅटिकली ते सपोर्ट भेटायला लागला की सेलिंग ऍब्झॉर्ब होते. सेलिंग ऍब्झॉर्ब झाली की स्टॉक वर चालतो. सिम्पल लॉजिक आहे. रॉकेट सायन्स नाही त्याच्यामध्ये. ओके. तर पण डेफिनेटली प्रत्येक सेटअपचा एक काय म्हणतो एक स्पेसिफिक प्रत्येक सेटअपचा एक प्रोबॅबिलिटी असते आणि प्रोबॅबिलिटी वर खाली होऊ शकते डिपेंडिंग निफ्टी कुठे असतं. तर निफ्टीचा पण आपण स्टडी करणार आहोत या सेशन मध्ये पण ऍज ऑफ नाव लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन दिस. सो जेव्हा आपण डाईप मारेल तर 38.2 आणि 50च्या मध्ये फिबोनाची पुल करायची पिवट लो पासून पिवट हाय पर्यंत आणि डिप बाय करायचं. ओके. समजा आता इकडे जर मला पुल करायची असते फिबोनाची रिट्रेसमेंट ओके पिवट लो पासून पिवट हाय पर्यंत मी फिबोनाची पुल केली. आपण बघू शकता 38.2 इकडे आलाय. ओके. तर ह्याला जर डिलीट करतो नाही तर तुम्हाला कन्फ्युजन आहे आणि मी इन्सर्ट इंडिकेटर करतो. मुव्हिंग एव्हरेज एक्सपोनेन्शियल पण टाकतो
एव्हरेज एक्सपोनेन्शियल मी 2 वापरणार. 5 पण बरेचसे ट्रेडर्स वापरतात. ओके, आणि 10 तर खूपच लोक वापरतात. परत सगळे जे वापरतात तेच आपल्याला वापरायचं, एवढं लक्षात ठेवा. आपण हिडन नावाची काही गोष्ट नसते मार्केटमध्ये. हिडन शोधायला गेलात तर आपले कायमच हिडन राहणार, स्टॉक पुढे चालणार नाही. ओके, आता इकडे आपण बघू शकतो 5 लाल मी लाल करतो 10 ला. आपण बघू शकता 10 एक्सपोनेन्शियल इकडे आलाय. पण मी काय म्हणालो, पहिला कमीत कमी तो 38.2 ला तर टच होणं गरजेचंच आहे. जर 38.50च्या मध्ये आला असेल तर चांगली गोष्ट आहे. नाही आला तर कमीत कमी 38.2 टच. म्हणजे माझी फर्स्ट बाईंग ह्याच्यामध्ये 862 ला होती, या टचला. ओके, म्हणजे इन अदर वर्ड्स 862 पासून ते 950 मी ऑलरेडी म्हणजे ऑलमोस्ट 10% कमवलेले आहेत. हेच डिप बाय मध्ये ऍडिशनल बेनिफिट भेटतं, की डिप बाय पासून ब्रेकआउट बनेपर्यंत ऑलरेडी 10% बनतात आणि ब्रेकआउट पासून अजून 10% बनतात. पण डिप बाय सेटअप मध्ये सरासरी 20% बनतातच. ओके, व्यवस्थित जरा पेशन्सनी काम केलं तर. राईट, टेक्स्टबुक सेम. हा परफेक्ट सेटअप आहे. तुम्हाला हा आता नॉर्मली ह्याच्यावरती व्यवस्थित दिसत नाही, म्हणून आपण ह्याच्यावरती बघूया. WPI 3 मंथ चार्ट वरती. आणि हे सेटअप फक्त 3 मंथ आणि डेली वरती चालणार. वीकली वरती नाही. आपण ह्याला म्हणतो प्राइस बेस फिबोनाची ड्रॉइंग. आणि हे सेटअप फक्त डेली चार्ट वरती 3 मंथ टाइम फ्रेमच्या अनालिसिस वरती चालणार. ओके, मी दुसऱ्या टाइम फ्रेम मध्ये ट्राय केलं नाहीये आणि मी तुम्हाला सांगणारी नाही करा तिकडे, कारण याच्यामध्ये क्लिअर कट मला माहिती की 20% चालेल. ओके, आता इकडे बघू शकता सिम्पल सेम सेटअप आहे. साइडवेज मुवमेंट होता आणि सडन स्पाइक आलेली आहे आणि तो डिप होऊन इकडनं वर चाललाय. ओके, आता लाईव्ह वाला एक सेटअप दाखवतो तुम्हाला. काल मी जो स्कॅन केलेला, काय त्याचं नाव होतं, नाव सगळ्यांची विसरतो. हा, हिप्पो 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 श्री हिप्पो. SR हिप्पो. श्री रायलसीमा कंपनी हाय स्ट्रेंथ. श्री रायलसीमा हाय स्ट्रेंथ. हा बघा, हा. ओके, हा वाला स्टॉक बघा. परफेक्ट साइडवेज मुवमेंट आहे आणि सगळ्या मुव्हिंग एव्हरेजच्या पहिले तर सगळ्या मुव्हिंग एव्हरेजच्या वरती आहे, नाही तर माझे स्टॉक स्कॅन मध्ये येणारच नाही. ओके, त्यामुळे श्री इकडे जर तुम्ही दाखवलं मी तुम्हाला स्कॅनिंगचं नेक्स्ट सेशन मध्ये आपण करणार आहोत, पण दाखवतो ते आलेला आहे तो श्री रायलसीमा हिप्पो. ओके, त्याला जेव्हा मी ओपन करणार तेव्हा मला दिसतोय की असं काहीतरी करतोय. परफेक्ट. पहिली गोष्ट तर इकडे बाजूला पूर्ण खुलं मैदान असणं गरजेचं आहे. ओके, पूर्ण व्हाईट असणं गरजेचं. जर आपण एक जरी मध्ये शेंडी आली तरी तो व्हॅलिड नाही आहे सेटअप. ओके, आणि नंतर मी ह्याला पुल करणार आहे पिव्हट हाय पासून पिव्हट लो. पिव्हट हाय म्हणजे, आणि तो पण करंट, हा प्राइस बेस फिबोनाची पुल करत आहोत जसं मागच्या सेशन मध्ये. हा जो लो आहे आणि हाय याच्यावरती मी पुल करणार फिबोनाची माझी हायेस्ट पॉईंट पासून लोएस्ट पॉईंट पर्यंत. ह्याच्यामध्ये माझा बाय झोन कुठे बनतोय, 38.2 फिबोनाची मध्ये बाय झोन बनतोय. ओके, आणि मग इकडे मी डिप बाय करू शकतो. आता ऑलमोस्ट 50 ला टच होऊन आलेला आहे. 10 चा एकदम खाली आलेला आहे. पण हा परफेक्ट सेटअप आहे म्हणेल, कारण सडन स्पाइक आणि सडन क्रॅश आणि तिथे डोजी पण बनत आहे. जर डोजी बनला तर अजून चांगली गोष्ट आहे. ओके, रेअरली डोजी बनतात. तर हा एक जर टेक्स्टबुक सेटअप आहे. ओके, ह्याच्यामध्ये जर स्टॉप लॉसेस ठेवायचे असतील तर नॉर्मली स्टॉप लॉस 61.8 च्या खाली असणार आहे. ओके, डिप बाय कधी कधी खाली अजून पडू शकतो, पण स्टॉप लॉस, टेक्निकल स्टॉप लॉस ठेवायचा असेल तर डिप बाय ह्याच्या खाली ठेवायचा. ओके, पण मी चेक करणार की श्रीचा ग्रीन बटन आहे का. श्री रायलसीमा हिप्पो हिप्पो हिरवा बटन आहे. राईट, म्हणजे फायनान्शियल ट्रेंड पण आपला व्यवस्थित आहे. ट्रेंडिंग आहे स्टॉक या क्वार्टरसाठी. प्लस मस्तपैकी स्पाइक मारलेला आहे आणि डिप बाय सेटअप देत आहे. ओके, तर हे हाय प्रोबॅबिलिटी सेटअप्स आहेत.
या सेटअपसाठी थांबायचं. जेव्हा येईल तेव्हा ट्रेड करायचं, नाही तर ट्रेडच नाही करायचं. 20% मूव्ह झालाय, 20% मूव्ह झाल्यावरती अजून म्हणजे 20% जास्त मूव्ह झालेला आहे. 140 पासून ते 212, ऑलमोस्ट 30-35% मूव्ह झालेला आहे. आणि 212 पासून कोसळून परत 180 वरती आलेला आहे. नॉर्मली वरून खाली 10% क्रॅश असतो. ओके, म्हणजे इकडनं हे 10% तर भेटणारच, आणि ह्याच्यावरती जे असतील, आता एक्झाम्पल मला ह्याच्यावरती श्री रायलसीमाचं मला अनालिसिस करायचं असेल तर एक्झॅक्ट बघा आता. श्री रायलसीमा हिप्पो 1 डे. ओके, पहिला मी म्हणणार फिबोनाची रिट्रेसमेंट फ्रॉम द पिव्हट लो टू पिव्हट हाय. मी म्हणणार चला 187 टू 157, 170 हा बाय झोन झालाय. आणि इकडे बघा 5 एक्सपोनेन्शियल आपण टच होतोय. तर अॅक्युरेसीसाठी ऍक्च्युली 183 हा गुड बाय झोन आहे, बाय लेवल होता. ओके, आणि त्यानंतर आता माझा समजा मी इथे बाय केला स्टॉक 184 ला. आता मी माझी टार्गेट सेटिंग करणार. याला डिलीट कर. स्टॉप लॉस ठेवायचा असेल तर 184 च्या खाली स्टॉप लॉस काय आहे, 172 च्या खाली स्टॉप लॉस आहे. ओके, सो इन अदर वर्ड्स 184 मायनस 172 जरी धरला मी तर 12 रुपये भागिले 184 म्हणजे 6.5% स्टॉप लॉस आहे. टेक्निकल स्टॉप लॉस 6.5% आहे. ओके, आणि टार्गेट कितीचं आहे ते चेक करूया आता. तर टार्गेट आहे सेम सेम पिव्हट हाय टू पिव्हट लो वरतीच आपण सेम प्राइस ऍक्शन वरतीच आपण ड्रॉ करणार आहे फिबोनाची एक्सटेन्शन. फिबोनाची एक्सटेन्शन मध्ये एक कायम वर असणार आहे. ओके, तर फिबोनाची एक्सटेन्शनच्या हिशोबाने मला टार्गेट भेटत आहे 230 आणि 240. ओके, म्हणजे काय झालं, रिस्क टू रिवॉर्ड. रिस्क टू रिवॉर्डचं पण इथे आहे दाखवायला गेलं तर. कुठे गेलं त्यांचं, मी वापरत नाही पण लागून ठेवतो, मस्त दिसायला बरं दिसतं ऍक्च्युली. लॉंग पोझिशन समजा इथे मी बाय केलं, टार्गेट 1 हा झाला आणि स्टॉप लॉस 172 आहे ना, हा झाला. मग ह्याचा बघा रिस्क टू रिवॉर्ड दिसतं का याच्या कॅल्क्युलेशन मध्ये. हा, हे बघा जे दिसतं तुम्हाला की 2:, सॉरी, रिस्क टू रिवॉर्ड इज ॲट 3.7, म्हणजे 1 रुपयाच्या लॉस साठी 3.70 रुपये प्रॉफिट आहे. हे टेक्स्टबुक ट्रेड्स आहेत. अजून एक ऍडिशनल गोष्ट, आता निफ्टीकडे जाणारच आहे मी पण हा एक एक्झॅक्ट टेक्स्टबुक डिप बाय ट्रेड आहे. लाईव्ह मध्ये दाखवतोय तुम्हाला. ऑलराईट.
वरती तो स्टॉक त्या मुव्हिंग एव्हरेजच्या वरती असणं गरजेचं आहे. म्हणून जो पण आपण स्कॅन रन करतो तो दॅट स्कॅन इज मोर देन इनफ. म्हणजे एक्झाम्पल समजा आता मला या महिन्यात जर मला मल्टीबॅगर स्टॉक्स शोधायचे असतील तर माझ्याकडे ही लिस्ट रेडी आहे. 280 स्टॉक्स मधलंच मला बाय करायचं. आता ह्याच्यामध्ये डेफिनेटली सध्या बीएससीचे स्टॉक्स येत नाहीयेत. त्यासाठी तुम्हाला माझी रिसर्च अनालिस्टची शीट जी मी तुम्हाला एक्सेल शीट पाठवली आहे ती तुम्हाला यूज करायला लागणार आहे. पण आपल्याकडे शॉर्टलिस्ट रेडी आहे की ह्याच्यामधलेच आपल्याला मल्टीबॅगर शोधायचे आहेत. आता एक्झाम्पल मी तुम्हाला काही लाईव्ह मध्ये दाखवतो. ह्या माझे सध्या माझ्या वॉचलिस्ट मध्ये आहे. एक म्हणजे आहे तो आहे एक लुपिन आहे. लुपिन तर जगजाहीर आहे. ओके सेम. ओके डाऊनवर्ड स्लोपिंग ट्रेंड लाईन सर्वात आउटवर्ड मोस्ट पॉइंटला कनेक्ट करणार मी आणि इकडे आता ब्रेकआउट देतोय. ओके म्हणजे मल्टीबॅगर मध्ये मी डिप बाय नाही करत, मी ब्रेकआउट्सच घेतो. ओके तर 3 टाईपचे ब्रेकआउट होतात. त्यातला हा पहिला टाईप आहे जो खाली स्टॉक पडतोय आणि खालून युटर्न मारतोय. ओके हा थर्ड कॅटेगरी आहे. म्हणजे माझ्याकडे जर समजा 3 स्टॉक बाय करायचे असेल तर ह्याला मी थर्ड लेवलवरती ठेवेन. ओके नंतर सेकंड सेकंड टाईप ऑफ जी माझी फेवरेट आहे ती म्हणजे एक्झाम्पल आता हे मजेस्को. मजेस्को जर स्टॉक जर बघितला तर हा ना साइडवेज मध्ये आहे, खाली नाहीये. ओके हा साइडवेज ब्रेकआउट आहे. कारण हा इकडे जर बाय केला असता मी समजा इथे कुठे बाय केला असता तो युटर्न मारला असता. पण हा युटर्न मारून वर येऊन कन्सोलिडेट करून साइडवेज वरून आता ब्रेकआउट परत दुसरा ब्रेकआउट देतोय. तर हा माझा सेकंड मोस्ट फेवरेट सेटअप आहे. कारण ह्याच्यामध्ये रेजिस्टन्स इकडे लागणार पण कमी लागणार. लुपिन मध्ये मेजर रेजिस्टन्स लागत राहणार. ओके आणि सर्वात फेवरेट माझा आहे ते म्हणजे लाईफ टाईम ब्रेकआउट. एक्झाम्पल ऍक्सिस बँकचा मी मागच्या महिन्यात ट्रेड घेतलेला आहे. जेव्हा पण कुठला स्टॉक लाईफ टाईम ब्रेकआउट मारतात ना कन्सोलिडेशन नंतर ते सर्वात बेस्ट स्टॉक्स. आता परत सेम आता हा स्टॉक आपण घेतलेला आहे तो स्टॉक खाली पण येऊ शकतो, मार्केट काही करू शकतो. आपण आपलं काम केल्यावर ब्रेकआउट दिला बाय केला. पण इन्व्हेस्टिंग आपल्या मल्टीबॅगर पोर्टफोलिओमध्ये स्टॉप लॉस नावाची गोष्ट नाही आहे. ओके पहिलं बाईंग वरती फोकस कर. बाईंग सिम्पल. परत कॅन्डल क्लोज झाल्यावरती कन्फर्मेशन आल्यावरतीच आपण बाय करायचं आहे. तर मल्टीबॅग पोर्टफोलिओमध्ये कधी बाय करणार आपण महिन्याची 1 तारखेला बाय करू शकतो. आणि हा सर्वात इझिएस्ट पोर्टफोलिओ आहे तुम्हाला चालवण्यासाठी. जर आता एक्झाम्पल जर मी तुम्हाला म्हणतोय की तुमचं लर्निंग प्रोसेस कम्प्लीट झाल्यावरती तर मी म्हणेन सर्वात पहिला मल्टीबॅगर पोर्टफोलिओ चालू करा. कारण आपली जी सॅलरी पण येते 1 तारखेपर्यंत येते, म्हणजे महिन्याच्या लास्ट वीक मध्ये येते. त्या सॅलरीतून ठराविक पैसे मार्केटमध्ये दर महिन्याला आपण स्टॉकमध्ये टाकू शकतो. ओके आणि त्याची अनालिसिस करायला किती महिन्याच्या शेवटच्या 2 दिवसात बसून अनालिसिस करायला जास्त वेळ लागत. जर तुम्ही फक्त एनएससी मध्ये बाय करत असाल तर अजूनच कमी टाइम लागेल. 1 तास पण नाही लागणार. पण जर तुम्हाला बीएससी धरून करायचं असेल तर 1 दिवस धरून चला, 1 दिवस लागेल. ओके तर 1 दिवसाच्या कामात तुम्ही व्यवस्थित दर महिन्याला सिप करू शकता ह्या स्टॉक्स मध्ये. ओके तर आता आज ऑफ मी फक्त टेक्निकल बोलत आहे. फंडामेंटल मी नेक्स्ट सेशन मध्ये बोलणार मल्टीबॅगरच्या बाबतीत. पण जस्ट टेक्निकली दाखवतोय. हा माझा सर्वात बेस्ट सेटअप आहे. नंतर सेकंड बेस्ट सेटअप मी दाखवला तो मजेस्को आहे जो साइडवेज येऊन वर जातो. आणि इव्हन पोशाख पण हे सेकंड बेस्ट होते सगळे. पोशाख जो होता कारण हा स्टॉक वर जातो आणि साइडवेज जातो आणि नंतर चालतो. हा सेकंड बेस्ट सेटअप आहे. आणि लास्ट फायनली जे म्हणजे लास्ट बेस्ट सेटअप्स आहेत तर लुपिन सारखे जे एकदम पडलेले आहेत म्हणजे खालीच गेलेले आहेत आणि खालून आता पहिला इंडिकेशन येतो की मी आता वर चालायला रेडी आहे. पण तो वर येताना बरेच ठिकाणी ते थांबत येणार आहे. ओके तर अशा प्रकारे हे 3 टाईपचे आपण सेटअप्स आपण बघणार आहोत. प्रिफरेबली माझा पहिला सर्वात पैसा असणार आहे लाईफ टाईम ब्रेकआउट मध्ये. तर मागच्या महिन्यात मी डायमाइन्स नावाचा एक स्टॉक घेतला. डायमाइन्स 25% अप आहे वाटतं डायमाइन्स आतापर्यंत. ह्या बघा स्टॉक याला मी लाईफ टाईम मध्ये दाखवतो. आणि आपण अनालिसिस याच्यात करू ना पहिलं 5 महिन्याचं बघायचं, 5 वर्षाचं बघायचं आणि नंतर ऑल्सो ऑल डेटावर जाऊन चेक करायचं काय करतोय स्टॉक. तर ऑल डेटावर जाऊन चेक केला ना स्टॉक तर बघू शकतो हा लाईफ टाईम ब्रेकआउट दिलेला आहे. आणि तो पण किती ऑलमोस्ट 8-9 वर्षानंतर ब्रेकआउट देतोय. परत काय जेवढं लांब ब्रेकआउट असेल, खूप वर्षांचा ब्रेकआउट देत असेल तेवढी चांगली गोष्ट. तेवढा तो पॉवरफुल तो चालणार आहे. म्हणजे काहीतरी कंपनीत होतंय. आपल्याला काय तेवढं आपल्याकडे तेवढं नॉलेज नसणार आहे.
ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत ते तेवढे पैशात ते रिसर्चमध्ये पैसे होतात. आपल्याकडे आपण जेव्हा 5,000 रुपये स्टॉकमध्ये बाय करतो, मी तेवढं डोकं पडू करणार नाहीये. आपण रेडीमेड जर सेटअप सांगतोय की 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर, हे तर 20 कॅन्डलच्या वर झाले. 20 कॅन्डल म्हणजे 2 वर्ष झाले जवळजवळ. पण जेव्हा 5 वर्ष, 10 वर्षाच्या वरचे जे सेटअप ब्रेकआउट देतात, तर खूप इझिली ते डबल तर होतातच. व्हेरी इझिली डबल होतात. कितीतरी तुम्हाला एक्झाम्पल रेन इंडस्ट्रीज. म्हणजे अनालिसिस पहिली आपण डेली चार्ट, सॉरी, 5 वर्षाच्या वरनं चालू करायचे, कारण 5 वर्षावरती तो चार्ट व्यवस्थित दिसतो. पॉईंट तो आहे. ओके. आणि प्लस पण ऑल टाइम वरती आपण चेक करायचं की काय होतंय स्टॉकवरती. तर इकडे आपण बघू शकतो इव्हन ह्याचा पण ब्रेकआउट इकडे होता बघा. हा लाईफ टाइम ब्रेकआउट जर बघितला तर ह्या कॅन्डलला होता ह्याचा 62.
पण ओव्हरऑल 17% माझं पोर्टफोलिओ चाललंय, जेव्हा स्मॉल कॅप्स आणि मायक्रो कॅप्स ऑलमोस्ट निगेटिव्ह मध्ये आहेत. तुम्ही म्हणत स्ट्रॅटेजी एकदम जबरदस्त चालली आहे. ओके, दिस इज मल्टी बॅगर स्ट्रॅटेजी. सिम्पल मंथली चार्ट वरती 5 इयर्सच्या पहिल्या ह्याच्याने चेक करायचं, कारण 5 इयर्स व्यवस्थित चांगलं चांगलं दिसतं पहिलं. नंतर लाईफ टाईम डेटावर जाऊन चेक करायचं की बाबा ब्रेकआउट काय म्हणते स्टॉक, लाईफ टाईम ब्रेकआउट आहे की काय आहे, हे सगळं आपल्याला ऑल टाइम चार्ट वरती समजतं. ओके, आता ह्याच्यामध्ये स्टॉप लॉस कधी घ्यायचा? मल्टी बॅगर इन्व्हेस्टिंग मध्ये पहिले मी तुम्हाला एक सांगतो, स्ट्रॅटेजीचं जे मेन काय म्हणतो ते मेन जे क्रस्ट आहे ना माझं, हे सिम्पल मी लॉजिक लावलंय की इव्हन मी 1000 स्टॉक्स बाय, आजच्या तारखेला माझ्याकडे 82 स्टॉक्स आहे, 82 स्टॉक्स आहेत. जर मी बाहेरच्या कोणालाही शाण्या माणसाला सांगितलं जे नॉर्मल मार्केटचे रूल्स फॉलो करतात, ते हसतील माझ्या, ते मूर्ख आहे का माहिती, म्युच्युअल फंड पेक्षा जास्त स्टॉक्स तुझ्याकडे आहेत, स्टॉक पोर्टफोलिओ कुठे जाणारच नाहीये. पण माझा पोर्टफोलिओ जातोय ना, 17% वर आहे, एका साईड डिरेक्शनने चाललाय, तो मार्केटला आउटपरफॉर्म करतोय, म्हणजे स्ट्रॅटेजी चालते. ओके, लोकांना हे समजत नाही की आपण सगळे स्टॉक एका टाईपनी बाय करतो, एका सेटअपनीच बाय करतोय. लोक त्यांच्या हिशोबाने विचार करतात. पण पॉईंट मी तुम्हाला हे सांगतो, मी एक सिम्पल मॅथमॅटिक्स केलेलं आहे. ओके, मी विप्रोची स्टोरी बघितली असणार. विप्रो 1000 इन्व्हेस्टेड, ओके, इथे इथे हे चालू आहे की हा ज्यांनी 10,000 रुपये विप्रो मध्ये इन्व्हेस्ट केले जे 535 कोटी झाले, 10,000 जाऊन दे, 1,000 रुपये इन्व्हेस्ट केले जे 553 कोटी झाले एक 34 वर्षात. ओके, कारण मी आजच्या तारखेला समजा तुम्ही 10,000 जरी मंथली मार्केटमध्ये टाकत असाल आणि 1,000 रुपये पर स्टॉक टाकत असाल, ते 1,000 रुपये पण 50 कोटी होऊ शकतात. पण कुठला स्टॉक करेल ते कोणाला माहित नाहीये. ओके, विप्रोच्या ओनरला पण माहिती असतं की मी एवढा मोठा होईल, कारण त्यांनी जेव्हा कंपनी चालू केलेली होती तेव्हा त्यांची तेलची कंपनी होती, सॉफ्टवेअरमध्ये 2000 नंतर आले ते. ओके, स्ट्रॅटेजी हीच आहे, लॉजिक माझं हेच आहे की पहिलं तर एव्हरी मंथ 10 स्टॉक्स बाय करा, एक फिक्स अमाऊंट ठेवा तुमची, 10 स्टॉक्स बाय करा, जबरदस्ती नाही, भेटले तरच बाय करा, नाहीतर ते पैसे लिक्विड फंड मध्ये राहणार, त्या अकाउंट मध्ये 7% तरी भेटणार कमीत कमी. ओके, 10 स्टॉक्स बाय करा. ओके, एक्झॅक्टली समजा 10,000 अमाऊंट असेल तर इंटू 1000, सरासरी मी म्हणेन 10,000 तरी टाका, कारण 1000च्या वरती खाली स्टॉक्स, 1000च्या वरचे स्टॉक जरा कमी आहेत, पण 5,000 टाकलं तर 500च्या आणि 1000च्या मध्ये भरपूर स्टॉक्स आहेत, बरेचसे स्टॉक्स तुमचे मिस आउट होऊ शकतात. ओके, तर 10 स्टॉक्स गुणले 10,000, पुढचे 20 वर्ष आपण स्टॉक्स बाय करत राहणार. इव्हन 1000 स्टॉक्स जरी झाले आपल्याकडे, समजा 1000 स्टॉक्स जरी जमा झाले आपल्याकडे, ओके, 1000 स्टॉक्स मध्ये तुम्ही गुंतवलेत 1,000 रुपये पर स्टॉक, राईट, म्हणजे झाले की 10 लाख टाकलेत. तर 10 लाखामधला एक जरी विप्रो निघाला, ते झाले ना 50 कोटी. कुठला विप्रो मला माहित नाहीये, कोणालाच माहिती नाही, मी तुम्हाला सांगेन, जो सांगेल की मला माहिती आहे तो क्वचितच लोक असतील. राकेश जुनेला पण विचारलं तू टायटन आणि आहेत, तेवढं नाही समजलं. हा, त्यातल्या काही आपल्याला त्यामधले चांगले स्टॉक्स समजता येतात किंवा हा स्टॉक ग्रोथनी चाललाय आणि ते समजता येतं, पण स्टील कधी जाऊन काय कुठे खाई कुठे वाढू शकतो, कुठली कंपनी काय करेल हे आपल्याला सांगता येत नाही. पण माझं हेच आहे, माझं एक स्टॉक, ते 1000 मधला एक स्टॉक जरी 50 कोटीला गेला, नाही मग झाले ना, 10 लाखाचे 50 कोटी एक स्टॉक करतोय. बाकीचे 999 स्टॉक मारून दे, काय काय फरक नाही, शून्यावरती गेले तरी काही फरक पडत नाही. ओके, म्हणून स्टॉप लॉस नावाचा प्रकार नसला पाहिजे आणि प्रॉफिट बुकिंग नावाचा प्रकार याच्यामध्ये नसला पाहिजे. जेवढा स्टॉक चाललाय तेवढा अजून म्हणा की अजून अभि तो पिक्चर बाकी आहे. बोला, पोशाख माझा 250% वर आहे, मी तो पिक्चर बाकी आहे, जाऊन दे 2000%, 20,000% अप जाऊन दे, कारण आपल्याला माहिती नाही मला की पोशाख किती मोठा होईल. ओके, मग एक्झिट कधी करायचं स्टॉक मध्ये? एक्झिट तेव्हाच करायचं स्टॉक मध्ये जेव्हा आपल्याला विजय माल्यासारखे लोक दिसतील तेव्हा. किंगफिशर. एक्झिट तेव्हाच करायचं जेव्हा आपल्याला नीरव मोदीचा स्कॅम दिसेल तेव्हा स्टॉक मध्ये, गीतांजली जेम्स. ओके, तर असं आहे, जेव्हा पण प्रमोटरनी काहीतरी घाण केली कंपनीमध्ये किंवा तो चोर निघाला, त्यांनी काय सत्यम सारखा काय त्यांनी पैसे फ्रॉड केला,
प्रमोटर, हा मेन प्रमोटर, तर आपण तो स्टॉक मधनं पटकन स्क्वेअर ऑफ बटन दाबून बाहेर निघायचं. विचारच करायचा नाही, भले तो स्टॉक किती डाऊन असेल, 80% डाऊन जरी असेल ना तरी स्क्वेअर ऑफ मारून बाहेर निघायचं. आणि तेच ऍट द सेम टाइम जर प्रमोटर चांगला आहे आणि कंपनी 80% डाऊन आहे तरी सेल नाही करायचं, कारण ती 80% डाऊन पण वर होऊ शकते. एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. MRF, MRFच्या मंथली चार्ट दाखवतो. हे बघा MRF 9,000वरनं स्टॉक आला 1,800 वरती. किती टक्के डाऊन? 9,000 मायनस 1,800, 7,200 भागिले 9,000, 80% स्टॉक डाऊन आहे. MRF सारखा 80% स्टॉक समजा 9,000ला घेतलेला आहे, राईट. आपण समजा तुम्ही म्हणाला की महेशने सांगितलं ब्रेकआउटला घेतलाय स्टॉक, राईट, ब्रेकआउटने घेतला स्टॉक आणि त्यानंतर 80% डाऊन. पण त्यानंतर आपल्याला माहिती आहे आता काय MRFचा भाव काय, 9,000चा स्टॉकची किंमत आज आहे 70,000 रुपये. ओके, हेच तुम्हाला सांगतोय. कंपनीचा प्रमोटर चांगला आहे पण स्टॉक का पडतोय? कारण जागतिक मेल्टडाऊन आलंय, तर काय करू शकत नाही आपण त्याला. लोक मूर्ख सारखे इकडे सेल मारतात आणि बाहेर पडतात. म्हणजे मी पण तेव्हा मूर्ख होतो त्या लोकांमध्ये, पण आता शिकलो आहे गोष्टी, म्हणून तुम्हाला सांगतो की ह्या गोष्टी चुका तुम्ही करू नका. ओके, मल्टी बॅगर पोर्टफोलिओ मध्ये सेल तेव्हाच करायचा जेव्हा प्रमोटरनी काहीतरी घाण केली आहे कंपनीमध्ये, तेव्हाच सेल करायचा, सेल करायचा नाही. कंपनीचा परफॉर्मन्स डाऊन असेल, कंपनी काही दुखापतीतून जात असेल. आता बघा ह्याच्यामध्ये काही काय होतं की युनिटेक सारखी कंपनी पण दिसते. युनिटेक ओके, तर इकडनं बघा 1 रुपयाचा स्टॉक 500 रुपये, 500 रुपयाचा स्टॉक आता परत 1 रुपयावरती आलाय. कधी कधी एखादा असा पण होऊ शकतो आपल्या पोर्टफोलिओमध्ये, पण दुःख मानायचं नाही, कारण ओव्हरऑल पोर्टफोलिओला लक्ष द्यायचं. मग आता इकडे प्रॉब्लेम काय झालेला आहे त्यांचा की रिअल इस्टेट बस्ट आलेली आहे, सेकंडली यांच्यावरती डेट जास्त होता. एनिवेज आपल्या आपल्या फंडामेंटल स्कॅनिंग मध्ये आपण डेट चेक करतो. जर कुठली कंपनी डेट पे करू शकत नाहीये आणि कन्सिस्टंटली डेट उचलते, अजून डेट उचलते, तर त्या स्टॉक मध्ये तसं पण जायचं नाहीये. आणि इन फ्युचर लेट से कुठली कंपनी आपल्याकडे समजा इकडे त्यांचं चांगलं असणार तेव्हा डेट नसेल आणि समजा त्या कंपनीने डेट उचलायला लागले, डेट पे करत नाहीये, तरी आपण एक्झिट मारू शकतो. पण ती जरा डायसी होणार जरा, कारण तुम्ही मग म्हणणार की महेशनी ह्याच्यामध्ये डेट 4 वरती गेलं आणि मी एक्झिट मारला आणि स्टॉक अजून वर गेला, राईट. म्हणून फक्त सायकोलॉजी तुमची रेडी करतोय मी, की मी माझी सायकोलॉजी रेडी करतो की माझ्याकडे पण युनिटेक सारखा स्टॉक असू शकतो येणाऱ्या काळात, जो 5 रुपयावरनं 500 रुपयावरती गेला आणि 500 रुपयावरनं परत 500 रुपयावरती आलाय. ते होऊ शकतं, 100% होऊ शकतं. पण आपला मेन गोष्ट आहे की आपल्याला गोल हेच आहे की आपल्याकडे ते विप्रो शोधायचे. ते विप्रो शोधण्यामध्ये विप्रोला कापलं तर प्रॉब्लेम होईल. ओके, म्हणून मल्टी बॅग. आणि सेकंडली परत आपले जे पॅरामीटर्स जे आपण युज करतो आहोत मेनली म्हणजे डिव्हिडंड, डेट इक्विटी कमी असलं पाहिजे. आणि जेव्हा बाय करताना आपण सगळ्या गोष्टी आपण बघतच आहोत. ओके, नंतर मग 1,000पैकी आपल्याला फक्त 1-2 स्टॉक जरी चालले तरी आपलं येणारी पिढी बसून खाईल किंवा तुमचं रिटायरमेंट चांगलं राहील. ओके, आणि सेकंडली एक अजून एक लक्षात ठेवा, मल्टी बॅगर पोर्टफोलिओ आपण दर वर्षाला आपण सातत्याने इन्व्हेस्ट करत आहोत, तेही